उद्या दुपारी 3 वाजता होणार लोकसभा निवडणुकीची घोषणा। उद्यापासून आचार संहिताही लागू। आचार संहिता लागण्याआधी मंत्रालयामध्ये कामं करून घेण्यासाठी रांगा, तर नागपुरामध्ये फडणवीसांच्या घरी सकाळपासूनच लोकांची गर्दी। निवडणूक रोखे कुणी कोणत्या पक्षाला आणि किती रकमेचे दिले ते जाहीर करा। सुप्रीम कोर्टाचे निवडणूक आयोगाला आदेश। स्टेट बँकेला देखील नोटीस जारी। निवडणूक रोख्यांची श्वेतपत्रिका आणावी, खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी। जाहीर केलेली यादी धक्कादायक असल्याचंही वक्तव्य। अमरावतीच्या जागेसाठी मोदी शहांनी आपली निवड केली असेल तर आनंदाची गोष्ट। खासदार नवनीत राणांची प्रतिक्रिया, तर भाजपच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय। फडणवीसांच्या भेटीनंतर रवी राणांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीचा सर्वात मोठा ओपिनियन पोल फक्त एबीपी माझावर। अचूक अंदाज आणि विश्लेषण आज संध्याकाळी 7 पासून फक्त एबीपी माझावर। महायुतीमध्ये 48 पैकी 42 जागांवर एकमत। उर्वरित 6 जागांवर आज चर्चा होणार। शिवसेनेची पहिली यादी येत्या 1 ते 2 दिवसात जाहीर करणार। काही खासदारांचं तिकीट कापणार। संजय शिरसाट यांची माहिती। महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात आज मुंबईत बैठक। वंचित बहुजन आघाडीच्या प्रस्तावावर चर्चा होणार। राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषद आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलली। आज कागदपत्र दाखल, आता 6 आठवड्यांनंतर पुन्हा सुनावणी। पंतप्रधान मोदी ओबीसी नाहीत, कायदा बदलून जात बदलली। वाड्यातील चौक सभेत राहुल गांधींचा मोदींवर पुन्हा हल्लाबोल। वसंत मोरेंकडून ठाकरे गटाची देखील चाचपणी। मुंबईमधील सामना कार्यालयामध्ये घेतली संजय राऊतांची भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।